नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 17 जुलै 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत। या विश्लेषणासाठी आपला जो बेस आहे तो आहे द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIB। आपण अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर अनअकॅडमीचं जे ॲप आहे बघा, त्याच्यावर जे आहे कंबाईन प्रिलिम्स करता 2019च्या करंटसाठीची सिरीज सुरू केलेली आहे। आज याचं लेक्चर जे आहे ते 9 वाजता आहे बघा, 9 AM। सो 9 वाजता आपण इथं भेटणार आहोत। ऑलरेडी जवळपास 10 लेक्चर्स हे झालेले आहेत आणि 2019-2020 असं दोन्ही करंट आपण याच्यामध्ये जे आहे कव्हर करणार आहोत। जे आपलं रोजचं लेक्चर्स असतं बघा 1000 MCQ डिस्कशन सिरीज 2, तर हे लेक्चर रात्री 9ला असतं, परंतु आज आहे ना आपलं सिनॅग असल्यामुळे हे संध्याकाळी 6 वाजता असेल। सो हे जे चेंजेस आहेत याची नोंद घ्या, कारण हे कंबाईनचं लेक्चर पण 10 वाजता असतं, ते आज 9ला असेल। हे लेक्चर ओपन टू ऑल आहे। तुम्ही अनअकॅडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा। ते अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड केल्यानंतर डॉक्टर सुशील हा कोड वापरून त्याला अनलॉक करा। ओके, तुम्हाला हा असेस मिळेल। प्लसवर जे आहे तर राज्यसेवा मुख्यसाठीची आपली बॅच सुरू आहे। तिच्यामध्ये मी जे आहे ते कायदे घेतो आहे बघा। याच्यामध्ये GS1, GS2 आणि GS3 या तीनही पेपरमध्ये जे कायदे आहेत ते सगळेचे सगळे कायदे आपण कव्हर करतो आहे। अमित सर जे आहे ते जॉग्रफी घेतात बघा। सो त्यांचं लेक्चर 9 वाजता असतं, आपलं जे असतं दुपारी 12 वाजता असतं। आज आपली क्वीज आहे ना, तर ते पार्टिसिपेट करा जी लोक प्लसला आहेत त्यांनी। आणि याच्यासाठी जे असतं ना की प्लस हा प्लॅटफॉर्म जो आहे, तर प्लसला तुम्हाला जे काय असतं की सबस्क्राईब करावं लागतं बघा। मग हे प्लसचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती तुमच्या समोर आहे। प्लसचं जे सबस्क्रिप्शन आहे एका वर्षासाठी जे आहे 10,450 आहे, पण तुम्हाला 10% ऑफ मिळतो जर तुम्ही डॉक्टर सुशील हा कोड वापरला तिथं, कॅपिटल है ना डॉक्टर सुशील, तर 10% ऑफ मिळेल आणि ती अमाऊंट होईल 9,405। 2 वर्षांसाठी 15,200 आहे, ती अमाऊंट होते 10% 13,680। दर महिन्याला आपले प्लसचे कोर्स असणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रत्येक महिन्याला तो असेस मिळेल। आधीचे जे कोर्स आहेत जसं जूनमध्ये इकॉनॉमीचा आपण घेतला होता त्याचाही तुम्हाला असेस मिळेल। फक्त जे आहे की तुम्ही प्रॉपर 1 or 2 इयरचं प्लॅन करून जर ते वर्क केलं तर ते जास्त हेल्पफुल असतं। याच्यावर स्कीमही असतात बघा। तुम्ही 1 वर्षाचं घेतल्यानंतर 2 महिने तुम्हाला एक्स्ट्रा तिच्यावर मिळतात आणि 2 वर्षासाठी 3 महिने एक्स्ट्रा मिळतात। ओके, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता इंडिया इयरबुक असतं, फक्त शनिवार सोडू ना, एक्सेप्ट सॅटरडे है ना। सॅटर्डेला आपलं यूट्यूबचं लेक्चर नसतं, त्याऐवजी 6 वाजता स्पॉटलाइट MCQ असतं बघा। सो इंडिया 2021 आपण डिस्कस करतो आहे। सो आजची जी पहिली न्यूज आहे आपली, ती पहिली न्यूज जी आहे गुजरात संबंधीची आहे। गुजरात सरकारने जे आहे तर इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा ही जी इन्स्टिट्यूट आहे बघा, म्हणजे आयुर्वेदासंबंधी नॅशनल लेवलला जे आहे ते रिसर्च करणाऱ्या है ना ITRA या इन्स्टिट्यूटबरोबर जे आहे ते करार केलेला आहे ना। ऑब्वियसली हा जो करार आहे हा करार कशासंबंधी आहे तर येत्या काळामध्ये जे आहे की हेल्थ आणि मेडिसिन याच्यामध्ये आयुर्वेदाचा जो रोल असणार आहे बघा, तर तो मॅटर करतो आणि आयुष मिनिस्ट्री याच्यामध्ये असेल, सो दॅट येत्या काळामध्ये गुजरातची हेल्थ सिस्टीम जी आहे त्याच्यात आयुर्वेदाचा रोल वाढणार आहे नक्कीच। आणि ही एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे बघा जिला नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा आहे आयुर्वेदाच्या बाबतीतली। सो हा एक MCQचा मुद्दा लक्षात ठेवा की इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा ITRA। ओके, मी तुम्हाला ITRA बद्दल मागे 2-3 वेळा बऱ्याच सांगितलं होतं। मला तुम्ही एक गोष्ट सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये की ही इन्स्टिट्यूट कुठं आहे। ओके, आणि जे लोक नवीन जॉईन होतात बघा, जर काही लोकांचा असा इश्यू असेल की आम्ही आता जॉईन झालेलो आहे, आधीचं माहीत नाही, सर डोंट वरी। आपले जे रेग्युलर स्टुडंट आहेत, जुने स्टुडंट आहेत, ते कमेंटमध्ये सांगत असतात। सो कमेंट चेक करत चला आणि तुम्ही काही दिवसांनी 4 दिवसांनी जुने होणार आहात, तुम्हालाही ही सगळी माहिती जी राहील येत राहील। जी लोक कंटिन्यू राहतील त्यांना तो प्रॉब्लेम येणार नाही। दुसरी महत्त्वाची बाब आहे उमंग ॲप। उमंग ॲप कालच आपण बघितलं होतं का, मिनिस्ट्री ऑफ है ना टेलिकम्युनिकेशन आणि तो सगळा जो मुद्दा होता तिच्यामध्ये गव्हर्नन्ससाठी महत्त्वाचा ॲप आहे बघा। तर आता याच्यामध्ये उमंग ॲपनी जे आहे तर ते मॅप माय इंडिया याच्याबरोबर करार केलेला आहे बघा। आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT जे काय आहे, काल आपण याच्याबरोबर याच्याबद्दलची चर्चा इंडिया इयरबुकमध्ये केली, तर तिच्यामध्ये जे आहे उमंग ॲपनी आता मॅप माय इंडियाबरोबर करार केलेला आहे। मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे METI, तर हिच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, उमंग ॲपबरोबरचा जो करार आहे तो कशासाठीचा करार आहे तर हिच्यामध्ये बघा मॅप माय इंडिया म्हणजे काय, मॅपिंग जे काय आहे, पण हे मॅपिंग कसं आहे
की तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये ज्या गरजेच्या गोष्टी असतात बघा, त्याचं मॅपिंग यांनी मॅप माय इंडियावर केलेलं आहे. मग अशा गोष्टी कुठल्या आहे, तर याच्यामध्ये मेरा राशन है ना, म्हणजे तुमच्याजवळ नियरेस्ट फेअर प्राईस राशन शॉप जे काय आहे, रेशनचं दुकान जवळ कुठं आहे ते तुम्हाला याच्यावरून कळू शकतं. त्याच्यानंतर ई नाम जे आहे, तर तिच्यामध्ये मंडी जे काय आहे, कारण नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट जे आहे ई नाम, तर तुमच्याजवळचं मंडी बाजार तो जवळचा कुठला आहे. त्याच्यानंतर दामिनी लाईटिंग अलर्ट्स बघा, दामिनी लाईटिंग अलर्ट्स काय असतं की जर इन केस है ना लाईटनिंग स्ट्रक झाली बघा, तुमच्या इथली लाईट गेली, विजेचा काही प्रॉब्लेम झाला, तर ते तुम्हाला इथून कळू शकतं की नेमकं काय इश्यू आहे, त्याचे काय अलर्ट्स आहेत. म्हणजे हे जे मॅप माय इंडिया आहे ना, याच्यामध्ये बघा रेशन कार्ड, मंडी, लाईट गेली, ह्याच्या टिपिकल ज्या गोष्टी डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लागतात त्या महत्त्वाच्या आहेत बघा. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे की काही गोष्टी ज्या आहेत है ना सर्व्हिसेसमध्ये, ESIC जे आहे, ESIC सेंटर काय करतं, तुम्हाला हॉस्पिटल डिस्पेन्सरी जे आहे तर त्याचे व्ह्यूज देतं, नेव्हिगेट करतं जवळचं हॉस्पिटल कुठलं आहे. इंडियन ऑइल जे आहे याच्यामध्ये जे आहे की रिटेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गॅस स्टेशन, फ्यूल फिलिंग स्टेशन, म्हणजे पेट्रोल पंप वगैरे कुठं आहे जवळपास है ना. त्याच्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मग ते टोल प्लाझा कुठं आहे, टोलचे रेट काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उमंग अवेलेबल करून देतं आहे बघा मॅप माय इंडियाबरोबर. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं पण याच्यामध्ये आहे बघा, की ज्याच्यामुळे जवळचं पोलीस स्टेशन कुठलं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे बघा, हा ना, की तुमची जर काही कंप्लेंट असेल डॅमेज रोडबद्दलची तर ती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे याच्यामध्ये ते म्हणजे काय की मोबाईल ॲप. आता उमंग मोबाईल ॲप काय आहे, उमंग आपण ऑलरेडी इंडिया एअरबुकमध्ये 2 वेळा डिस्कस केलं बघा. उमंग ॲपचा फुल फॉर्म आहे बघा, युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स है ना, फुल फॉर्म लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सिंगल युनिफाईड सिक्युअर मल्टी चॅनल आहे बघा. याच्यामधून एक गोष्ट क्लिअर आहे की युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. न्यू एज गव्हर्नन्स हा जो शब्द आहे की इथं जे आहे तुम्हाला बेसिकली प्रशासनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया है ना नरेंद्र मोदीजी यांनी उमंग ॲप जे आहे 2017मध्ये जे आहे ते लॉन्च केलं होतं बघा. आणि याच्यामधून जे आहे की गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस ज्या आहे है ना, तर त्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस खूप चांगल्या पद्धतीने याच्याहून दिल्या जाऊ शकतात आणि गव्हर्नन्ससाठीचं ॲप आहे बघा. मॅप माय इंडिया प्रकरण काय आहे, मॅप माय इंडिया जे आहे बघा, तर ही एक इंडिजिनियस कंपनी आहे दिल्लीमधली, 1995मध्ये सुरू झाली होती बघा. आणि त्यांनी काय केलं, डिजिटल मॅप तयार करायला सुरुवात केली देशाची. आणि ज्याच्यामुळे तुम्हाला मग डे टू डे ह्याच्या सगळ्या गोष्टी, रेशन, पेट्रोल पंप, मग ते मॅपिंग जे आहे तर ते तुम्हाला मिळतं. सो मॅप माय इंडिया पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे किसान सारथी. किसान सारथी हे जे आहे बघा, हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यावर यांनी काय केलेलं आहे की राईट इन्फॉर्मेशन ॲट राईट टाईम. शेतकऱ्यासाठी आहे बघा, शेतकऱ्याला जे आहे की त्याला ज्या भाषेत हवं आहे, डिझायर लँग्वेज, डिजिटल प्लॅटफॉर्म यांनी उभा केलेला आहे किसान सारथीने, की जिच्यामध्ये योग्य वेळी योग्य इन्फॉर्मेशन शेतकऱ्याला दिली जाईल. आणि हे कशाच्या बेसिसवर झालं, तर ICARचा फाउंडेशन डे होता बघा 93वा, तर त्या दिवशी जे आहे तर यांनी लॉन्च केलेलं आहे राईट इन्फॉर्मेशन ॲट राईट टाईम. शेतकऱ्याला योग्य माहिती योग्य वेळी किसान सारथीच्या माध्यमातून दिली जाईल बा. दानिश सिद्दीकी. अफगाणिस्तानमध्ये जो काही संघर्ष चालू आहे बघा तालिबान अफगाणिस्तानचा, तिच्यामध्ये भारतीय पत्रकार जे आहेत बघा, छायाचित्रकार, नॉट पत्रकार, छायाचित्रकार जे आहेत, तर दानिश सिद्दीकी तर यांची हत्या करण्यात आलेली आहे बघा, किंवा त्यांचा मृत्यू त्या हल्ल्यामध्ये झालेला आहे ॲक्च्युली, की जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि 16 जुलै रोजी जे आहे अफगाणिस्तानमध्ये छायाचित्रण करत असताना जो हल्ला झाला तिच्यात त्यांचा मृत्यू झाला. रायटर्स इंडियाचे ते मुख्य छायाचित्रकार होते बघा, वय वर्ष 40. आणि काही दिवसांपासून कंदाहारमध्ये जे आहे तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात जे काही ना धुमचक्री सुरू आहे त्याचं छायाचित्रण ते करत होते. आणि अफगाणिस्तानमधलं टोलो न्यूज जे आहे असं त्यांनी ती न्यूज दिलेली आहे. आता त्यांचं शिक्षण जे आहे ते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून झालं होतं बघा. अर्थशास्त्रातली पदवी त्यांनी घेतली होती. मग नंतर सुरुवातीच्या काळात ते दूरचित्रवाणीचे पत्रकार होते बघा, नंतर ते छायाचित्र पत्रकारितेकडे वळलं होते. 2010मध्ये त्यांनी रायटर्समध्ये ते गेले होते आणि रायटर्स ग्रुपबरोबर मग काम करत होते. आता काय झालं की अफगाणिस्तानमधलं जे काही सुरक्षा दल होतं त्याच्याबरोबर सिद्दीकी जे होते आणि त्याच वेळेस त्या दलावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये मग त्यांचा मृत्यू झाला. आणि याच्यामध्ये जे आहे की एकंदरीतच ही सुरक्षा पथकं जी आहे कंधार प्रांतातलं जे काय स्पिन बोल्डक आहे बघा, हां, तिथून तो स्पिन बोल्डक भाग तालिबानच्या कचाट्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतायत.
तालिबाननी क्लेम केलेला आहे जवळपास है ना 85% जे आहे तर ते आता आमच्या ताब्यात आहे अफगाणिस्तान. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की मग हिच्यामध्ये एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा पण मृत्यू झालेला आहे. सो एक आहे, पण आपल्यासाठी हा मोठा लॉस आहे बघा है ना. सिद्दीकी जे आहेत आणि अदनान अबिदी यांना 2018मध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या पेचप्रसंगाच्या छायाचित्रणासाठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं बघा. सिद्दीकी यांनी 2020मध्ये दिल्ली दंगल, करोना विषाणूची साथ, नेपाळमधला 15चा भूकंप, मोसुलमधलं 2016-17चा संघर्ष असेल, हाँगकाँगमधल्या दंगली असतील बघा, याचं छायाचित्रांकन केलं होतं आणि त्यांची छायाचित्र जी होती वाखाणली गेलेली होती. सो पुलित्झर पुरस्काराचे सन्मानार्थी होते ते. आणि एवढी प्रतिभाशाली व्यक्ती जाणं तर हे नक्कीच भारतासाठी चांगलं नाही आहे. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 75. सुरेखा सिकरी यांना ॲक्च्युली जी ओळख दिली होती बघा ती बालिका वधू या लोकप्रिय मालिकेतून मिळाली होती आणि तिच्यामध्ये त्यांनी दादीसाची भूमिका तिच्यात केली होती बघा. 3 वेळा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना, नॅशनल फिल्म अवॉर्ड. संगीत नाटक अकादमी अवॉर्ड जे आहे 1989मध्ये मिळालेला आहे बघा. 1986मध्ये तमस नावाचा चित्रपट जो आहे तो रिलीज झाला होता. आता ॲक्च्युली आहे ना तमसबद्दल लोकसत्ताला काही दिवसांपूर्वी आलं होतं. तर भीष्म सहानी यांच्या कादंबरीवर आहे बघा तो तमस नावाची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीवरच हा चित्रपट होता है ना. आणि याच्यामध्ये जे आहे सुरेखा सिकरे यांनी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीसाठी त्यांना जो आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड पहिला मिळाला होता 1986मध्ये तमस चित्रपटाकरता. नंतर जे आहे हिच्यामध्ये 1978मध्ये जे आहे बघा म्हणजे किस्सा कुर्सी का असा चित्रपट होता, तिच्यातून त्यांनी पदार्पण केलं होतं बॉलिवूडमध्ये. सो पहिला चित्रपट जो आहे किस्सा कुर्सी का आहे. त्याच्यानंतर मामू नावाचा चित्रपट होता बघा ज्याने त्यांना दुसरं नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळवून दिलं होतं. श्याम बेनेगल यांचा चित्रपट होता. आता ऑब्वियसली मोठ्या माणसाचा चित्रपट आहे बघा. मुस्लिम ट्रेलॉजीचा भाग हिच्यामध्ये दाखवला होता बघा. आणि हिच्यामध्ये जे आहे सुरेखा सिकरे यांनी मुख्य भूमिकेत मम्मूची विधवा बहीण फयाजी हिची भूमिका साकारली होती. आणि त्यांचं जे काही एकंदरच अभिनय आहे बघा, तुम्ही बधाई हो चित्रपट बघितला असेल बघा, हा जो सीन आहे हा बधाई हो चित्रपटातलं हे दृश्य बघा, म्हणजे तो फोटो आहे सिकरी यांचा. आणि तो चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला जे आहे की ते क्लिक होतं की बाबा ही स्ट्रॉंग व्यक्ती आहे. सलीम लंगडे पे मत रो, त्याच्यानंतर नसीम, सरफरोश, दिल्लगी, हरीभरी, काली सलवार, रघु रोमियो, रेनकोट, तुमसा नहीं देखा, हमको दीवाना कर गए, बधाई हो, सिरकोरमा, घोस्ट स्टोरीज है ना, अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं बघा तर बालिका वधू म्हणजे मालिका ज्या आहेत एक था राजा एक थी राणी, परदेस में है मेरा दिल, 7 फेरे, बनेगी अपनी बात, कसर, कहना है कुछ मुझको, जस्ट मोहब्बत, अशा प्रसिद्ध मालिकांमधून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ओके, आज शनिवार आहे बघा आणि आज जे आहे बुकमार्क असतं आजच्या हिच्यामध्ये बघा. हिच्यावर तुम्हाला आता क्लिअर दिसतं आहे की नाही, इंडिया आफ्टर पुस्तकाचं नाव आहे बघा, इंडिया आफ्टर लिबरलायझेशन असं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक जे आहे या पुस्तकाचे जे लेखक आहेत बघा ते कोण आहेत, बिमल जालान आहेत बघा. आता बिमल जालान म्हटल्यानंतर तुम्हाला बिमल जालान समिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात. बिमल जालान जे होते ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते बघा. जवळपास यांचा कार्यकाळ जो आहे 1997 ते 2004. ओके, 1997 1997 ते 2004 जे आहे या कालावधीमध्ये 97 ते 4 हां ना ते जे होते ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते बघा बिमल जालान. आणि लिबरलायझेशन म्हणजे काय तर हा सगळा जो कालावधी आहे तो 1991 नंतरचा आहे बघा. उदारीकरण जे आहे तर मग या पुस्तकामध्ये उदारीकरणानंतर आपल्या इथं काय घडलेलं आहे त्या संबंधीच्या न्यूज दिलेल्या आहेत बघा. म्हणजे ओव्हरऑल त्याचं विश्लेषण जे आहे 1991 LPG नंतर काय घडलेलं आहे भारतामध्ये ती अर्थव्यवस्था आणि त्यासंबंधी. बिमल जालान यांचं पुस्तक विचारलं जाऊ शकतं का, विचारलं जाऊ शकतं. बिमल जालान समितीबद्दल तुम्हाला जर काही रेफरन्स आठवत असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा मुद्दा बघा, टोकियो ऑलिम्पिकच्या बाबतीमध्ये आता ऑलिम्पिकच्या न्यूज येतात बघा, सगळे ऑलिम्पिकचे वारे जे आहेत ते व्हायला लागलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट जी आहे की तुम्ही बघितलं असेल ऑलिम्पिकचं पदक मिळतं त्यावेळेस खेळाडू ते चावताना त्यांचे फोटो येतात बघा है ना, दाताखाली पदक दाबलं जातं. आता खरं तर हा एक इंटरेस्टिंग फॅक्ट होता म्हणून घेतलेला आहे, परीक्षेच्या दृष्टीने तेवढं महत्त्वाचं नाही, पण हा ना तुम्ही प्रत्येक ह्याच्यात बघितलं असेल की खेळाडू ते दाताखाली चावतात. तर ॲक्च्युली याचं एक इंटरेस्टिंग उदाहरण असं आहे, CNN अहवाल जो आहे बघा त्या अहवालानुसार त्यांनी म्हटलं होतं की सोने इतर धातूपेक्षा नरम असतं बघा.
आणि सोनं जे आहे ते नरम असतं, म्हणून जुन्या काळामध्ये काय आहे ना, खेळाडू पदक तोंडात दाबायचे आणि ते क्लिअर करायचे की हे खरंच सोनं आहे का, कारण सोनं नरम असतं, ते दाताखाली दाबलं की तुमचे दात तिच्यावर उमटतात. परंतु जे आहे नंतरच्या काळामध्ये हे फोटो क्लिक करण्यासाठी जास्त है ना समोर आलं, कारण आता सोन्याचं पदक मिळत नाही बघा, फक्त सोन्याचा मुलामा त्याला असतो है ना. म्हणजे जे पदकं असतात ते जर म्हटलं की बाबा गोल्ड आहे, म्हणजे तुम्ही बऱ्याचदा चित्रपटामध्ये वगैरे असा सीन बघितला असेल की एखादा खेळाडू त्याचे सगळे पदकं विकायला जातो, आर्थिक संकट त्याच्यावर ओढवतं आणि मग तिच्यात कळतं नंतर की बाबा हिच्यातून खूप काही मिळणार नाही आहे. आणि फोटोग्राफर जे काय असतं ना, ते फोटोग्राफर बऱ्याचदा खेळाडूंना तशी पोज द्यायला सांगतात, हा एक मुद्दा आहे. काही वर्षापूर्वी जे आहे शुद्ध सोन्याचं पदक दिलं जात होतं बघा, आता गोल्ड प्लेटेड असतात फक्त हा ना. आणि चावल्यानंतर मग तिच्यावर दाताची ती खून होते वगैरे. हा एक इंटरेस्टिंग फॅक्ट होता म्हणून शेअर केला. कावड यात्रा रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयाने जी आहे ती सूचना केलेली आहे बघा, की कावड यात्रामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भावनिक जे काय धार्मिक भावना ज्या आहेत त्या जपण्यापेक्षा लोकांचा जीविताचा अधिकार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने जे आहे 19 जुलैपर्यंत निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला कळवायचा आहे आणि ते बंद करायचं. कारण उत्तराखंडनी तर बंद केलेलं आहे बघा, उत्तराखंड सरकारने जे आहे कावड यात्रा रद्द केलेली आहे बघा. ओके, हिच्यामध्ये जे आहे हजारो शिवभक्त जे असतात कावड यात्रेमध्ये ते गंगाजल घेऊन प्रवेश करतात आणि उत्तर प्रदेश सरकारने हिच्यावर जे आहे प्रतिकात्मक पातळीमध्ये ते सुरू ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. बघू आता हे काय रिस्पॉन्स देतात. आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा मुद्दा समोर ठेवलेला आहे की उत्तर प्रदेश सरकारने हे कलम 21नुसार जे आहे टिपिकल राईट टू लाईफ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि राईट टू लाईफ जो आहे तो कुठल्याही धार्मिक भावना श्रद्धा याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. ओके, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करून ही यात्रा घेणं कितपत संयुक्तिक आहे याच्यासाठी त्यांनी 19 जुलैपर्यंत वेळ दिला आहे उत्तर प्रदेश सरकारला. आता उत्तर प्रदेश दुसऱ्या एका कारणामुळे न्यूजमध्ये त्यांचं जे काही लोकसंख्या धोरण त्यांनी आणलेलं आहे तर ते इररॅशनल आहे आणि ते बदललं पाहिजे. यांनी याच्या 2 चाइल्ड पॉलिसी जी आहे की बाबा म्हणजे 2 मुलं असतील तरच तुम्हाला सरकारच्या योजना अनुदान असं मिळेल. आता याच्यामध्ये 1994मध्ये जे झालं होतं बघा की प्रोग्राम ऑफ ॲक्शन ऑफ द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट UN 1994, भारत याचा सिग्नेटरी आहे बघा. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे युनायटेड नेशनची कॉन्फरन्स होती लोकसंख्या आणि विकासाच्या बाबतीमध्ये. हिच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे जे इन्सेंटिव्ह हे आपण आधीही बघितलं आहे की इन्सेंटिव्ह डिन्सेंटिव्ह हा ना, याचा लिटिल रोल आहे है ना प्ले इन अ पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन. म्हणजे तुम्हाला जर पॉप्युलेशन खरंच स्टॅबिलाईज करायची असेल तर याच्यासाठी लोकांना आमिष दाखवून किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी शिक्षा होऊन ही भीती घालून हे तुम्हाला साध्य करता येत नाही. तर हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे 2000 हा ना, तर हिच्यामध्ये जे आहे की हा टार्गेट फ्री अप्रोच आहे बघा, की हिच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर केलेली आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये सुद्धा की आपण फोकस कशावर पाहिजे, एज्युकेशनवर शिक्षणावर, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थवर पाहिजे, त्यांच्या सर्वायवलवर पाहिजे, अवेलेबल ऑफ हेल्थ केअर फॅसिलिटीज किती आहेत तुमच्याकडं, कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्व्हिसेस कशा आहेत, याच्यामधून तुम्हाला लोकसंख्या जी आहे ती स्टॅबिलाईज करता येते. म्हणजे बेसिक काय ना की लोकांना आमिष देऊन किंवा त्यांना घाबरवून लोकसंख्या नियंत्रणात येत नाही. त्याच्याकरता तुम्ही शिक्षणावर, अवेअरनेसवर, मॅटर्नल चाइल्ड हेल्थवर फोकस केला पाहिजे, हेल्थ केअर सर्व्हिसेस पाहिजे, कॉन्ट्रासेप्टिव्स लोकांपर्यंत गेले पाहिजे, त्या पद्धतीने ते होऊ शकतं. आता इथं यांनी उदाहरणं दिली आहेत. काही राज्य जी आहेत ती ज्यांनी है ना टोटल फर्टिलिटी रेट जो आहे रिप्लेसमेंट लेवलला आणला आहे 2.1, अशा राज्यांमध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे बघा. आंध्रा, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, तमिळनाडू हे जे आहेत बघा, तर हिच्यामध्ये डेव्हलपमेंट इंडिकेटर्सवर काम चांगलं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4 बघितला तर चाइल्ड मॉर्टॅलिटीचा रेट उत्तर प्रदेशमध्ये 78 आहे. केरळमध्ये तो आहे है ना 7 आहे बघा, 7 केरळमध्ये, 27 तमिळनाडूमध्ये. महिलांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 10वीपर्यंत किंवा 10 वर्षे शाळा शिकलेल्या महिला उत्तर प्रदेशमध्ये 33% आहेत, केरळमध्ये 72 आहेत, तमिळनाडूमध्ये 50% आहे. आणि हे बघा तुम्हाला इथं दिसतं की मग इथं 78 जे आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी, तर ते 33% शिकलेल्या किमान 10 वर्षे शिकलेल्या महिला जिथं आहेत उत्तर प्रदेशमध्ये. 7 जे प्रमाण आहे बघा, तर तिथं 72% महिला शिकलेल्या आहेत बघा 10 वर्ष किमान. आणि 27 जे आहे तर तमिळनाडू. तर इथं क्लिअर होतं की महिला जी काय आहे तिचं जे स्कूलिंग आहे, एज्युकेशन आहे, ते मॅटर करतं बघा. आणि त्याच्यामुळे जे आहे की तुम्ही जे आहे की बेटर हेल्थ सर्व्हिसेस आणि एज्युकेशन सर्व्हिसेस द्या, तिच्यामधून त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे तो म्हणजे काय की 2 चाइल्ड नॉर्म जे आहे
है ना. त्याच्यामुळे काय होतं की ओव्हरऑल सेक्स रेशो जो आहे, चाइल्ड सेक्स रेशो, तो इम्पॅक्ट होतो बघा. लोक काय करतात मग सेक्स सिलेक्शनवर भर देतात. म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीने गोष्टी असतात आणि तिच्यामध्ये तुमचं ओव्हरऑल सेक्स रेशो जो आहे, लिंगानुपात जो आहे, तो चेंज होऊन जातो. कारण मग मेल चाइल्डला प्रेफर करणं वगैरे अशा गोष्टी घडतात. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की चायनाने हे अनुभवलेलं आहे आणि चायनाने जे काही वन चाइल्ड नॉर्म जे होतं है ना, ते आता बंद केलं ना. आता तर 3 है ना 3 मुलांच्या याच्याबद्दल ते विचार करतायत. दक्षिण आफ्रिकेत दंगल जी काही झाली बघा, तर गुप्ता ब्रदर्स तुम्ही ऐकलं असेल. तर आता है ना, एकतर जॅकब झुमा जे आहे त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 15 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे आणि जॅकब यांच्या समर्थकांकडून मग हिंसाचार सुरू आहे बघा. आणि याचा संबंध डायरेक्टली गुप्ता ब्रदर्स जे आहेत, यूपीमधले हे 3 भाऊ आहेत बघा, त्यांच्याशी आहे है ना. तर तसे आपली जनता सगळ्या दूरच आहे, तर हे यूपीतले 3 भाऊ तिकडेही गेले होते. आणि हिच्यामध्ये जे काय आहे की 1999मध्ये जॅकब ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष होते त्यावेळेस $2 बिलियन शस्त्रास्त्र खरेदी जी होती तिच्यात भ्रष्टाचार झाला होता. आणि दुसरं म्हणजे काय की ते अध्यक्ष असताना 2009 ते 2018 या काळात दुसरा घडलेला आहे. म्हणजे जॅकब झुमा यांच्यावर जे काही आरोप आहेत बघा 1999 आणि 2009 ते 2018 या काळामधल्या अध्यक्ष असताना, आणि त्यांना कागदपत्र सुपूर्द करायचं कोर्टाने म्हटलं होतं, तरी त्यांनी ते कसल्या पद्धतीचे कागदपत्र दिलेलं नाही आहे. जॅकब यांच्या भ्रष्टाचारामध्ये 3 भारतीय उद्योजकांचा समावेश आहे बघा. अतुल गुप्ता, अजय गुप्ता, राजेश गुप्ता, 3 भाऊ आहेत हे है ना, भारतीय उद्योजक तिथले. या तिघांवर सुद्धा राज्य संसाधनांची लूट केल्याचा आणि सरकारी धोरणावर प्रभाव टाकण्याचा आरोप आहे बघा. आता गुप्ता ब्रदर्सच्या सहकार्याने जॅकब झुमा यांनी जे आहे तर राज्य हस्तगत केलं होतं, राज्याची मालमत्ता त्यांनी लुटली. गुप्ता ब्रदर्स एकेकाळी इतके प्रभावी होतात असे म्हटलं जातं की जॅकब झुमा सरकारची धोरणं ते ठरवायचे. 2018मध्ये याकूब झुमा जे आहे यांना सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर गुप्ता ब्रदर्स दक्षिण आफ्रिकेतून पळून गेले होते बघा. सो गुप्ता ब्रदर हे जे काय प्रकरण आहे बघा है ना, तर एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यामध्ये सिंपल मुद्दा असा आहे की गुप्ता ब्रदर जे आहे तर त्यांचा मोठा प्रभाव झुमा यांच्यावर होता आणि ते त्या भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये है ना भागीदार आहेत. सो आता याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे ना की जो इंडियन डायस्पोरा तिथं आहे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो या गुप्ता ब्रदर्समुळे. ओके, प्रश्न बघा कालचे. डेन्मार्क या देशाबरोबर कोणत्या क्षेत्रात आपण सहकार्य करार केलेला आहे? आरोग्य आणि औषधं. कोकिंग कोळसा आपण रशियाबरोबर जे आहे तर ते करार केलेला आहे बघा, कोकिंग कोल स्टील निर्मिती. आता महाराष्ट्राचं जे काही साहसी पर्यटन धोरण आलेलं आहे बघा, गिर्यारोहण, सायकलिंग, प्रस्तररोहण आदी साहसी पर्यटनाकरता पर्यटन धोरणास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे बघा. स्पर्धात्मक साहसी खेळ, वन्यजीव अभयारण्यातलं जीप सफारी, निसर्ग सहली यात महाराष्ट्रातल्या साहसी पर्यटन धोरण त्याला लागू असेल. दोन्ही स्टेटमेंट जे आहे बघा लागू नसणार आहे याला. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत हे. पुढचा प्रश्न बघा, कावड यात्रा जी आहे 15 दिवसांची असते, श्रावण महिन्यात सुरू होते बघा. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीमधून लोक हरिद्वारला येतात. दोन्ही योग्य आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11% वाढ झालेली आहे बघा आणि त्यांना जानेवारी 21पासून नाही तर जुलै 21पासून मिळणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे. सो फक्त अयोग्य आहे बघा. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. खालीलपैकी सर्वाधिक निर्यात होणाऱ्या आंब्याच्या प्रजाती कोणत्या आहेत? बेगनपल्ली, केसर, तोतापुरी, लंगडा, चौसा, हापूस. ओके, अबक वरील सर्व, अबकई, अबकड. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, रेल्वेमधील पहिला सरकता जिना 1995मध्ये कोणत्या रेल्वे स्थानकावर बसवण्यात आला? पुणे, मुंबई, होशंगाबाद, दिल्ली. अकोला शहरात राज्याचं मुख्यालय असलेल्या महाबीजची स्थापना 28 एप्रिल 1976 रोजी झाली. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. फक्त ब यापैकी नाही. वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार आणि संमेलन केंद्र रुद्राक्ष भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारलं? अमेरिका, जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया. खालीलपैकी कोणत्या राज्याने मद्याची होम डिलिव्हरी करण्यात निर्णय घेतला आहे? बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, आसाम. आजचं जे शेड्यूल आहे बघा आपलं, आता 9 वाजता आपण कंबाईन प्रिलिमसाठी भेटणार आहोत. त्याच्यानंतर MPSC मेन्सची क्वीज आहे 12 वाजता है ना ॲप प्लसवर. 6 वाजता जे आहे स्पॉटलाइट 1000 MCQचं सिरीज आहे बघा है ना, ती जी ह्या चेंजेस आहेत 2. आजचं 10चं 9ला आहे आणि रात्री 9ला असणारं 6ला आहे. आणि 9ला आपण स्पॉटलाइट सिनॅकमध्ये भेटणार आहोत. तुमचे जे काही है ना इश्यूज असतील तर त्याच्यावर डायरेक्टली बोलूयात. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा अनअकॅडमीसाठीचा प्रोमो कोड लक्षात ठेवा, जेणेकरून कुठल्याही प्लसच्या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 10% ऑफ आणि तुम्हाला आपले जेवढे स्पेशल क्लासेस आहेत म्हणजे ओपन टू ऑल लेक्चर्स तर त्याचाही ॲक्सेस ॲप अनलॉक करून ह्या कोडच्या साहाय्याने तुम्हाला भेटेल.
ओके. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात 9 वाजता.